तांदळाचे पापड म्हटलं की अनेकांना भीती वाटते की ते वाळल्यावर फाटतील किंवा तळताना लाल होतील. पण आज मी तुमच्यासोबत अशी एक सिक्रेट पद्धत शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमचे पापड चारपट फुलतील आणि अगदी काचीसारखे पारदर्शक होतील. एकही पापड तुटणार नाही याची गॅरंटी. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण तांदळाच्या पिठापासून हे पापड तयार करणार आहोत. तर कोणतेही तांदूळ असू द्या किंवा कोणत्याही तांदळाची पिठी असू द्या, फक्त इंद्रायणी तांदळाची पिठी घ्यायची नाही. रेशनच्या तांदळाची पिठी घेतली तरीही चालेल. इथं मी 3 वाट्या अशी तांदळाची पिठी घेतली आहे. पाहू शकता तुम्ही 3 वाट्या आपण मोजून घेत आहोत. हे पापड बनवताना आपण तांदळाची पिठी किंवा पाण्याचे प्रमाण अगदी योग्य घ्यायचे आहे, योग्य घेणार आहोत. महत्त्वाची टीप आहे. 3 वाट्या असं तांदळाचं पीठ घेतलं आहे आपण. आता एक छोटा सपाट चमचा मीठ टाकून घेणार आहोत आणि त्याच चमच्याने पापड खार आपण एक सपाट चमचा टाकला आहे. तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. पापड खारचं प्रमाण अगदी अचूक ठेवायचं, नाहीतर आपले पापड लाल होतात. तर इथं पाणी आपण उकळायला ठेवूया. पाण्याचे अगदी प्रमाण आपण योग्य घेणार आहोत. 3 वाट्या तांदळाच्या पिठाला आपल्याला 4.5 वाट्या असं पाणी घ्यायचं आहे. 4.5 वाट्या पाणी घेऊन नंतर आपण हे पाणी उकळण्यासाठी झाकून ठेवलं आहे. पाणी छान उकळलं आहे, बघू शकता तुम्ही. तांदळाच्या पिठामध्ये हळूहळू आपण थोडं थोडं करून पाणी टाकत आहोत आणि चमच्याने हलवून सुद्धा घेत आहोत. आपण पाण्यामध्ये पीठ टाकायचं नाही, तर पिठामध्ये पाणी टाकून घेत आहोत, हे लक्षात ठेवायचं. आणि हे पाणी सगळं मिक्स करून घ्यायचं ह्या पिठामध्ये. अगदी योग्य प्रमाण आहे. तुम्ही कोणत्याही वाटीने घ्या किंवा कोणत्याही भांड्याने घ्या. 3 वाट्या घेतल्या आणि 4.5 त्याच वाटीने किंवा ज्या भांड्याने तुम्ही घेताय त्याच 4.5 वाट्या किंवा काहीतरी असेल त्याच्याने जर पाणी मोजलं आपण मोठ्या प्रमाणात जर करत असेल तर हे 15 मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे हे पीठ. तर अगदी योग्य प्रमाण होत आहे आपलं ह्या पापडासाठी. आणि पापड अजिबात तुटणार नाहीत किंवा फाटणार नाही याची सुद्धा गॅरंटी आहे. टिप्स आणि ट्रिक्ससाठी तुम्ही सगळं व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पहा. आता 10 ते 15 मिनटानंतर आपण हे पीठ छान असं कोमट आहे हाताने मळून घेत आहोत. हाताला सोसवेल इतपत आपल्याला हे पीठ वाफवलं गेलं आहे आणि कोमटच आहे, त्यामुळे चटके बसत नाहीत. हे पीठ मळून घेतलं आहे, छान असं पीठ मळून झालं आहे. तर आता ह्याचे गोळे बनवून घेऊया आपण. गोळे मोठे मोठे बनवून घेऊया. तुम्हाला हवे तेवढे तुम्ही बनवू शकता. ह्या पद्धतीने पाहू शकता गोल गोळा आपला तयार झाला आहे. अगदी सोप्या पद्धतीने हे पापड होतात. आणि उडीद वडा ज्या पद्धतीने आपण बनवतो त्याच पद्धतीने मध्यभागी छिद्र पाडून अशा पद्धतीने मध्यभागी आपल्याला छिद्र पाडून घ्यायचं आहे. पीठ कोमट असतानाच आपण मळून घेतलं आहे. पाहू शकता पीठ थोडंसं जरी चिटकत असेल तर पाण्याचा हात लावून ओला करून हात आपण हे गोळे बनवून घ्यायचे. उडीद वड्याप्रमाणेच मध्यभागी छिद्र पाडून घ्यायचं. सगळे आपण गोळे अशाच पद्धतीने करून घेणार आहोत. आणि एकीकडे मी पाणी उकळायला ठेवलं आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये. ह्या पद्धतीने आपले गोळे तयार आहेत. तर इथं मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलं आहे. उकळल्यानंतर हे आपण गोळे मोठे बनवून घेतलेले सोडून घेऊया. आणि 25 ते 30 मिनटासाठी आपल्याला हे मध्यम आचेवर उकळून घ्यायचं आहे. 20 मिनटासाठी कमीत कमी झाकून ठेवायचं मध्यम आचेवर. ह्या पद्धतीने पापड जर बनवले ना अजिबात तुटत नाहीत किंवा फाटत नाहीत आणि वर्ष ते 2 वर्ष आरामात टिकतात. ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही 20 ते 25 मिनटानंतर हे छान असे शिजले जातात. पाहू शकता छान असे हे गोळे आपले शिजले आहेत. तोडून पाहायचे, सगळीकडून सारखे असे शिजले गेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे 3 वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे आणि त्याच्यासाठी आपण 4.5 वाट्या असं पाणी यूज केलं आहे. पापड खारसुद्धा योग्य प्रमाणातच अचूक प्रमाणात आपण वापरलं आहे. ह्या पद्धतीने तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणात जरी तांदळाचे पापड केले तरीही चालतील. फक्त 3 वाट्या आपण छोट्या घेतल्या आहेत, त्या ठिकाणी तुम्ही मोठं भांडं घेऊ शकता आणि त्याच मापाने आपण तांदळाचे पापड अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात करू शकता. आता हे पिठाचे गोळे आपले वाफवून झाले आहेत, शिजवून झाले आहेत. तर हे गोल गोळे आपण तोडून घेऊया. 25 मिनिटासाठी हे मी गोळे शिजवून घेतले आहेत.
कोमट होईपर्यंत हे गोळे तोडून घेऊया. कोमट असतानाच ह्याला मॅशरने मॅश करून घ्यायचं, नाहीतर ओलं कापड घेऊन त्यात गोळे टाकून मळून घेऊया आपण. आता ही झाली एक ट्रिक मॅशरने मळायचं. पण ज्यांना मॅशरने मळता येत नाही किंवा मॅशरने मॅश करण्याचा कंटाळा येतो, त्यांनी सहज एक सुती कापड घ्यायचं ओलं आणि त्यात हे गोळे टाकून अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं, म्हणजे मळून घ्यायचं. तर हे पीठ मळून इतकं छान होतं की नंतर मळायची सुद्धा गरज लागत नाही. लोण्यासारखं हे पीठ मळून तयार होतं. तर बघू शकता मी 5 ते 7 मिनिट असं मळून घेतलं आहे अगदी मोजून. हे गोळेसुद्धा अगदी सहजपणे ह्या कापडामध्ये तुटून येतात. मॅशरने थोडंसं जड जातं आणि थंड झालं की ते पीठ सेट होतं. पण असं कापडामध्ये जर टाकलं ना, अगदी सोप्या पद्धतीने आपले हे पापड तयार होतात. कमी कष्टामध्ये होतात किंवा पीठसुद्धा जास्त मळण्याची गरज लागत नाही. पाहू शकता लोण्यासारखं आपलं हे पीठ मळून तयार झालं आहे. तर हे एका परातीमध्ये आपण काढून घेऊया बाउलमध्ये आणि हाताला सोसवत आहे. तर थोडंसं पीठ अजून एकदा एकसारखं करून घेऊया. तर ह्यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त हिरवी मिरची भरडून टाकू शकता आणि जिरं टाकू शकता किंवा तीळ टाकू शकता. मी जिरं टाकलं आहे. तुम्ही तीळ पण टाकू शकता किंवा काळं तीळ टाकलं तरीही चालेल. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स जरी टाकले तरीही चालतील ह्या स्टेजला. आणि चांगलं आपण एकसारखं हे पीठ मळून घेतलं आहे. आणि आता हे पीठ आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि त्याला चांगलं झाकून ठेवायचं, म्हणजे ते कोमटच राहतं. किंवा जर तुम्हाला इथं हे कोमटच झालं आहे आणि पापड होत नाहीत किंवा असं वाटलं तर एखादं पातेलं घ्यायचं, पाणी उकळायचं आणि त्यावर हे भांडं ठेवायचं आणि गोळे करत राहायचे, म्हणजे हे पीठसुद्धा कोमट राहतं आणि आपले पापडसुद्धा तुटत नाहीत किंवा हे थंड होत नाहीत, कोमटच राहतात. अशा पद्धतीने मी गोळे बनवून घेतले आहेत. छोटे छोटे तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक मोठे घेऊ शकता. मध्यम आकाराचे गोळे बनवून घेतले आहेत आणि अशा प्रकारे प्लेटने दाबूनसुद्धा पापड होतात मस्त. बघू शकता तुम्ही अगदी सहजपणे. आणि आपण पंख्याखाली फक्त हे वाळवून घेत आहोत. आणि अशा पद्धतीने तुम्ही लाटूनसुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही पुरी यंत्रावरसुद्धा करू शकता दाबून. लाटल्यामुळे पापड आपल्याला हवे तसे पातळ लाटता येतात. अशा पद्धतीने लाटूनसुद्धा होतात. हे पापड मी लाटून किंवा प्लेटने दाबून घेतलेले हे पंख्याखाली वाळवायला ठेवूया प्लॅस्टिकच्या सीटवर. आणि माझ्याकडे पुरी यंत्र आहे. अशा पद्धतीने आपण जरी खाली एक प्लॅस्टिकची पिशवी ठेवली आहे, वरती गोळा ठेवून त्याच्यावरती प्लॅस्टिकची पिशवी ठेवून बघू शकता ह्या पद्धतीने दाबून घेतला आहे. आणि हा पापड आपल्याला जितपत पाहिजे तितपत असा पातळ होतो. ट्रान्सपरंट होतात हे पापड आणि कुठेही चिरा जात नाहीत किंवा तडा जात नाही. आणि आपण जिथं वाळवतो त्याच प्लॅस्टिक सीटवर जरी हा गोळा ठेवून प्लेटने दाबला तरीसुद्धा हे पापड आरामात अशा पद्धतीने तयार होतात. ह्या 2 ते 3 ट्रिक मी दाखवल्या आहेत पापड बनवायचे. तर तुम्हाला कोणते आवडते त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. अशा पद्धतीने आपले सगळे पापड तयार आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि फॅनखाली मी वाळायला ठेवले आहेत. वरून हे पापड सुकले की आपण पलटी करून घेऊया आणि नंतर 2 दिवस थोड्या वेळ 2-2 तास आपण कडकडीत उन्हात असे हे पापड वाळवून घेऊया. ह्या पद्धतीने बघू शकता काचेसारखे पारदर्शक आपले हे पापड तयार झाले आहेत. तांदळाचे सोप्या पद्धतीने बनवले आहेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हा पापड बघू शकता तुम्ही चौपट असा फुलला आहे. पापड तळून पाहिला आहे आपण, बघू शकता सगळं तेल नितळून काढलं आहे. 2 ते 3 पापड मी तळून दाखवते. कुरकुरीत आणि खूप छान असे झाले आहेत, खुसखुशीत. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.